नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आणि आज आपण बघा तुम्हाला दाखवतो मी जे काही आपली ज्वारी असेल ती अशा पद्धतीने आपण पेरलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये डबल फायदा म्हणता येईल अशा प्रकारचं उत्पन्न पण झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण टोकन यंत्रावरती हे जो आपला ज्वारीचं पीक घेतलेलं आहे। अशा प्रकारे सरी म्हणजे तुम्हाला एक नांगराची सरी आपण पाडलेली आहे आणि त्याच्यावरती हे पीक घेतलेलं आहे। तर अशा प्रकारचं तुम्ही बघू शकता की आपल्याला जी ज्वारीची पिंडी आहे कडब्याची ती आपल्याला टाकण्यासाठी जागासुद्धा नाही, एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला कडबा पण आहे। आणि जर ज्वारीचा विचार केला कणसाचा तर तुम्ही बघू शकता आत्तापर्यंत जे आपलं शेत आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे, कारण एवढा कडबा पण निघालेला आहे आणि ज्वारी पण तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे तुम्ही जर हे टोकन यंत्रावरती आधी काय करायचं, याला नांगरानं सरी ओढायची आणि त्याच्यावरती सरी ओढल्याच्या नंतर तुम्हाला ते टोकन यंत्राची जी मशीन असते आपली त्या पद्धतीनं त्याच्यावरती हे लावून घ्यायच्या ज्वारी। तुम्हाला जर दाखवायचं असेल तर तुम्हाला मी दाखवतो। बघा तुम्ही अशा प्रकारे पीक आहे हे ज्वारीचं। आता बघा तुम्ही हे अशा पद्धतीनं पीक पडलेलं आहे, एकदम सुंदर अशा प्रकारचं पीक आहे। आणि आपला तुम्हाला दाखवण्याचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं आणि जी आमचं नवीन जे काय प्रयोग असतील शेतीवरती किंवा काही असेल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी आपल्या चॅनलवरती। असालच तुम्ही बघत असाल व्हिडिओ वगैरे, या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना माहिती देण्याचं काम मी करतो आहे। तर बघू शकता मित्रांनो, तुम्हाला अक्षरशः याच्यामध्ये काही दिसत असेल, कारण पेंडी टाकण्यासाठी सुद्धा जागा नाही। आणि कणसाचा जर विचार केला तर तुम्ही बघू शकता असे कणस पण आपल्याकडे आहेत, म्हणजे ज्वारी पण भरपूर आहे आणि याला कडबा पण भरपूर आहे। म्हणजे याच्यामध्ये दोन उत्पन्न तुम्हाला, म्हणजे कडबा आपल्या जनावरांसाठी होईल आणि ज्वारी आपल्याला खाण्यासाठी राहील। अशा पद्धतीचं पीक आहे। आपला कापायचा पण थोडासा राहिलेला आहे, आणखी अर्धा झालेला आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पण टोकन यंत्रावरती लावू शकता। अशा पद्धतीनं सरी पाडायची। तुम्ही बघू शकता एका ठिकाणी दोन तीन असे बिया पडलेले आहेत आपले, 1 2 3 इथं कुठे एक आहे। अशा प्रकारे जर लावलं तुम्ही भरपूर उत्पन्न पण मिळेल। तर धन्यवाद मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नंतर आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। पुन्हा एकदा धन्यवाद।